या हिवाळी अधिवेशनानिमित्त सर्वपक्षीय आमदारांचं आज एकत्रित फोटो सेशन पार पडलं। मात्र या फोटो सेशन वेळी आदित्य ठाकरे उपस्थित नव्हते। आदित्य ठाकरे आज अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाले, ते सभागृहातही उपस्थित होते। मात्र जेव्हा सर्वपक्षीय आमदारांचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांसोबत फोटो काढत होते तेव्हा आदित्य ठाकरे गैरहजर होते। तेव्हा आदित्य का सहभागी झाले नाहीत याचीच आता चर्चा सुरू आहे। आदित्य ठाकरे याच ठिकाणी उपस्थित असून सुद्धा फोटो सेशन मध्ये सहभागी का झाले नाही याचं उत्तर आता स्वतः आदित्य ठाकरेच देऊ शकतील। याच संदर्भात सचिन अहिर बोलतायत, थेट जाऊयात। आपल्याबरोबर सचिन अहिर आमदार आहेत, त्यांच्यावर जाणून घेऊया। सर, आज मोठं फोटो सेशन झालं, शेवटचं हिवाळी अधिवेशन आहे या टर्मचं, परंतु आदित्य ठाकरेमध्ये दिसले नाही, सभागृहात आले पण ते इथे दिसले नाही। या टर्मचा अधिवेशन इकडचा शेवटचा आहे, पण शेवटचा त्यांचा नाही आहे ना, तो भाग वेगळं मार्च महिन्यामध्ये, मला माहीत नाही। पण ते आता सभागृहामध्ये आत्ताच आले असल्यामुळे मी त्याच्यातली माहिती घेणार आहे। पण कधी कधी असंही वाटते ना, काय काही लोकप्रतिनिधी नात्याने असे घटनाबाह्य सरकारबरोबर किती बसायचं, काय करायचं, प्रत्येकांच्या मनातल्या भावना असतात। पण त्याचा अर्थ काय वेगळ्या द्वेषाने ते काय आले अशातला भाग नाही। जसं गेल्या वेळी पण ते मंत्री होते तर त्यांच्याच उपस्थितीमध्ये पण काहींनी फोटो काढलेले आहेत। पण काही मिंदे सरकार आहे आणि मिंदे सरकारच्या समोर जाऊ नये अशा काही भावना समोर येतात। मला वाटत नाही एवढं असं येत नाही, पण प्रत्येकाचा वैयक्तिक एक भूमिका असते। आणि जसं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सरकारच घटनाबाह्य आहे अशी मानसिकता जर काहींची असेल तर त्याच्याबरोबर काढायचं की नाही काढायचं हा प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न आहे। सरकार घटनाबाह्य आहे आणि त्यामुळे फोटो काढायचा का नाही काढायचा हा प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न आहे। त्यामुळे कदाचित आदित्य ठाकरे आले नसतील असंच माहिती सचिन अहिर यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश कपिल राऊत, झी मीडिया, नागपूर। आई भवानीचा गजर म्हणजे